दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये नागपूरच्या महिलांच्या बाबतीत जे घडलं ते खरोखरच भयंकर होतं आणि त्याबाबत कारवाई का झाली नाही असा मुद्दा डबली यांनी मांडला. पण याच मुद्द्यावर आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावर आपण दिलेला जो कौल होता तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटर. भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? 43,000 प्रेक्षकांनी यावर आपलं मत नोंदवलंय. होय असं म्हणतायत 36% प्रेक्षक, पण 64% प्रेक्षक म्हणतायत नाही. आणि याच मुद्द्यावर आमची संपादकीय भूमिका जाणून घेण्यासाठी थेट जाऊया आमची कार्यकारी संपादक सरिता कौशिककडे. ओव्हर टू यू सरिता. धन्यवाद विजय. आपल्या रेल्वेतून असलेले प्रवासी आणि आपल्याकडे धावणाऱ्या गाड्यांचा आकडा हे आजही अपुऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचंच दर्शन देऊन जातं. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या घटना ह्या भारतीय रेल प्रवासात घडत असतातच. त्यात पुढे येणाऱ्या घटना ह्या घडणाऱ्या घटनांच्या तुलनेत किती आहेत हा प्रश्न आहेच. महिलांची सुरक्षा रेल्वेत असावी ह्यासाठी शासनानं मेरी सहेली सारखे उपक्रम सुरू केलेत. डिजिटल हेल्पलाईन सुरू केली आहे. महिला कोचमध्ये पुरुषांनी प्रवास केला तर अधिकचा दंड लागतो. CCTV नेटवर्क वाढवलं आहे. RPF सुरक्षा वाढवली आहे. पण परत मुद्दा तोच आहे की हे सगळं अपुरं आहे आणि त्यामुळेच अशा घटना घडू शकतात. खरं तर महिला एका भरलेल्या स्लीपर कोचमध्ये इतक्या असुरक्षित असू शकतात हेच आपला समाज किती विकृत आहे हे दाखवून जातं. पण हेच आपलं वास्तव आहे हे समजून घेतलं पाहिजे. सरकारी यंत्रणांनी काम करताना हे लक्षात घेतलं पाहिजे. पण वाईट हे आहे की ह्या विनयभंग झालेल्या महिलांनी हिंमत दाखवून गाडी रोखून प्रकरण समोर आणल्यावरची रुळावर पोहोचलेल्या पोलिसांची बॉडी लँग्वेज, त्यांची असंवेदनशील उपस्थिती, त्यांची आणि नागपूरला पोहोचल्यावर रेल्वे पोलिसांची अकार्यक्षमता, महिलांशी गैरवर्तन करणारी ती लोक कोण होती ह्याचा तर शोध घ्यावा लागणार आहेच. पण ही जी शासकीय पगार घेऊन युनिफॉर्म घालवून मिरवणारी अकार्यक्षम मंडळी आहे, तिथले रेल्वेचे मोठे अधिकारी आहेत, पहिली कारवाई तर त्यांच्यावर पण व्हायला हवी. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे खूप तत्पर आहेत, कार्यक्षम आहेत असं म्हटलं जातं. पण त्यांनी सुद्धा त्यांचा क्विक रिस्पॉन्स हा केवळ सोशल मीडियापर्यंत सीमित नसून तो रेल्वेच्या डब्यापर्यंतही येतो हे दाखवण्याची हीच ती वेळ. विजय.